नमस्कार, मी मीनाक्षी आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि स्वामी आणि श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्या सगळ्या छान इच्छा पूर्ण होऊ देत आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. असं कोण जातंय होय? बघू रे, बाय. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे बरोबर 6. मी मॉर्निंग वॉक करत आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की हे कुठेतरी गेलेले आहेत. तर हे मॅरेथॉनसाठी गेलेले आहेत, त्यांच्या कंपनीचं मॅरेथॉन आहे आज. सो त्याच्यासाठी हे मस्त असे तयार होऊन गेलेले आहेत आणि मी इथे छान असा मॉर्निंग वॉक करत आहे आणि थंडी पण वाढलेली आहे आणि थोडंफार धुकं पण समोर दिसत आहे. खूप दिवसांनी मी सकाळी आले वॉकला, कारण हे लवकर गेल्यामुळे जेवण पण बऱ्यापैकी झालेलं आहे आणि डबे वगैरे न्यायचे असतात. सो मला सकाळी मॉर्निंग वॉकला वेळ मिळत नाही, आज मिळालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता वातावरण खूप छान आहे. इतक्या सकाळी कोणीही बाहेर नाही, इवन दुकानंसुद्धा बंद आहेत. फक्त जे आपले वर्कर्स असतात ते रोड झाडण्याचं काम करत आहेत. तर खूप सुंदर आणि खूप मस्त वाटतं आणि असं सकाळी सकाळी उठलं की खूप जास्ती फ्रेश वाटतं. आणि मी खूप वेळपासून पाठलाग करते, कारण हा प्राणी माझ्या लक्षात येत नव्हतं की काय माझ्यासोबत, काय मॉर्निंग वॉक मी नेमका कोणासोबत करते. तर इथे तुम्ही बघू शकता, मी थोडं झूम करते जर जमलं तर. आणि हे आहे माकड. तर हे माकड आहे. आता मला सिक्युरिटीला सांगावं लागेल, मी सांगते आणि पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करते. तर सकाळी सकाळी अशी फ्रेश फुलं बघितलं की आपल्या मनाला सुद्धा खूप फ्रेश वाटतं, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला पण आता हा ब्लॉग बघताना फ्रेश वाटत असेल. तर इथे तुम्ही बघू शकता मी नाश्त्याची तयारी केलेली आहे आणि हे झाकण घातलेलं आहे आणि ओटा वगैरे क्लीन करून ठेवलेला आहे. ही म्हणजे सकाळची धावपळ अशीच असते. मस्त असं दूध गरम करून ठेवलेलं आहे, कणिक पण मळून झालेली आहे आणि आता मी थोडं झाडून वगैरे काढते. बघू काय लिहिले, ऑरिजिन मॅरेथॉन. असा पळलास रे तू? बरं कसं वाटतंय? 5 किलोमीटर पळल्यासारखं वाटत नाहीस? कुठेतरी मध्ये चाबुकगिरी करून आलायस. 5 किलोमीटर पळलो की. पळला? येस, हाय फाय. Hi girls, what happened? What happened? They just woke up now. फिक्स आहे शक्य. ए, आपण दोघं एका फ्रेम मध्ये बसतच नाही. ये बघू, तू घर घे हातात. तू हातात पकडणं असं. पकडणं असंच. अरे मी दिसत नाही ना, तू तिकडून पकडलास तर मी दिसत ना. आणि आता मी इथे खिचडीची रेसिपी दाखवते, साधी डाळ तांदळाची खिचडी. इथे मी तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत आणि इथे टोमॅटो आणि आलू टाकलेला आहे. कांदा दोघीही राईसमध्ये खात नाहीत, सो मी फक्त इथे टोमॅटो आणि आलू घेतलेला आहे, म्हणजे आपण काय म्हणतो
बटाटा घेतलेला आहे आणि हा गरम मसाला वापरणार आहे. ईस्टर्नचा इथे वापरते, पण मला असं काही नाही, कोणताही चालतो. तर हा यातला थोडा मसाला मी तांदूळ आणि डाळ जी धुतलेली आहे त्याच्यावरती घेणार आहे. तर मी कुकरमध्ये मटर, टोमॅटो आणि बटाटा छान भाजून घेत आहे. शेंगदाणे आधी मी छान भाजलेले आहेत, त्याच्यामध्ये जसे आहे तसेच राहतात, जास्त हे होत नाही. हळद टाकलेली आहे 1 चमचा, मीठ चवीप्रमाणे, जेवढं तांदळाचं प्रमाण असेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे. लाल तिखट मी 1च चमचा वापरलेला आहे, कारण मुलींच्या हिशोबाने मला थोडंसं नॉन स्पायसी बनवावं लागतं किंवा मीडियम स्पायसी. आणि आता मी याच्यामध्ये तांदूळ आणि तो गरम मसाला जो मिक्स केलेला आहे तो घालते आहे. याच्यामध्येच डाळ घातलेली आहे, मसूर डाळ घातलेली आहे, याच्यामुळे खिचडीला खूप छान टेस्ट येते. तुम्ही जर तुम्हाला म्हणजे आवड असेल कुकिंगची, तर तुम्ही वेगवेगळ्या डाळी टाकून खिचडी बनवायचा प्रयत्न करा. तुम्हाला त्या म्हणजे प्रत्येक डाळीची चव कळेल, मग त्याप्रमाणे तुम्ही जी जास्त आवडते ती बनवू शकता. आता हे तांदूळ जे आहे छान परतून झालेले आहेत, तर जेवढे तांदूळ आहेत त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि मस्त असं मिडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आणि एकदम मऊ टेस्टी अशी गरमागरम खिचडी तयार आहे. आणि याच्यावरती मी तूप लावत आहे. तर ही तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:30 आणि आता मी छान असं जेवण केलं, मस्त मऊ लुसलुशीत अशी खिचडी खाल्लेली आहे. आणि आता आपण कुठे चाललोय बाळा? आणि आम्ही रात्रीच का जातो? कारण की आम्हाला वेळ नाही मिळाला त्यावेळी. कधी त्यावेळी? सकाळी वेळ नाही मिळाला म्हणून आम्ही आता जातो. पण तू सुट्टीच होती ना तुला? हो, मग कसं काय वेळ नाही मिळणार? आई लवकर येणार होती म्हणून. आईला वेळ नव्हता असं म्हणायचं आहे काय तुला? ओके. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय. हाय फ्रेंड्स, तर आज आहे संडे. आज दिवसभरात मला ब्लॉगिंग किंवा काही करायला वेळच मिळाला नाही. आणि नुकतंच काल कार्निवल संपलं, तर ह्यानंतर मी कार्निवलचा पण व्हिडिओ पोस्ट करेन. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा मी कंबाईन, म्हणजे आता जो तुम्ही बघितला आत्तापर्यंत व्हिडिओ हा गुरुवारचा होता आणि आज आहे संडे, तर आजचा मी यातच थोडा पार्ट ॲड करते. कारण काही गोष्टी असतात मला असं वाटलं की त्या शेअर कराव्या. तर आपण नेहमी म्हणतो इच्छा तेथे मार्ग. आणि आज 11 डिसेंबर आहे आणि आज तिथीप्रमाणे माझ्या वडिलांचं वर्षश्राद्ध येतं, म्हणजे काय म्हणतो आपण, पुण्यतिथी येते. आणि 17वी पुण्यतिथी आहे. मी जवळजवळ 18 वर्षाची होते जेव्हा ते वारले. आणि तर माझी अशी अपेक्षा होती, म्हणजे माझी खूप इच्छा होती, मी खूप दिवसापासून प्लॅनिंग करत होते की कधी नव्हे ते मला संडेला हा दिवस येतो आहे. त्यांच्या नावाने मी बरेचदा काही ना काही करत असते. मी कधी जरी व्हिडिओमध्ये नाही घेतलं तरी मी त्यांच्या नावाने थोडासा दानधर्म करते. कारण जेव्हा ते गेले त्या वर्षी जवळजवळ एक गोणी भरली होती, म्हणजे एक पोतं भरलं होतं. जे लेटर्स असतात ना ते यायचे घरी, म्हणजे इतक्या लोकांना त्यांनी दान केलं होतं. इतक्या संस्था असतील किंवा आश्रम असतील किंवा अजून काही, तर या ठिकाणी गुप्तदान ते करायचे. आणि ते आम्हाला कधीच माहीत नव्हतं. जेव्हा ते गेले आणि त्याच्यानंतर त्यांच्या जेव्हा पेपरमध्ये फोटो पब्लिश होतो त्याच्यानंतर त्यांच्याकडनं ते बरेचसे असे काही वेगवेगळे ग्रीटिंगसारखं करून त्यांनी पाठवलं होतं. आणि तोपर्यंत आम्हाला माहीतच नव्हतं की माझे वडील असं काही करत. तर यावेळेला मी घरी जाऊ न शकल्यामुळे काहीतरी इथेच प्लॅनिंग करत होते. पण नेमकं आमच्या घरी आमचे रिलेटिव्ज एक गेले आणि काल परवाच गेल्यामुळं मग मला असं काही करणं ते रास्त वाटलं नाही. पण तरी पण माझी म्हणजे खूप दिवसापासून मी प्लॅन केला होता, तर मला थोडंसं वाईट वाटत होतं त्या गोष्टीसाठी. पण आज अचानक सोसायटीच्या ग्रुपवरती मेसेज आला सकाळीच की सोशल व्हॉलेंटियर्स येणार आहेत की जे म्हणजे आश्रम वगैरे असतात अशा लोकांसाठी काम करतात. आणि त्यांना डोनेशन पैसे नको आहेत, कपडे फक्त द्या तुम्ही, धान्य वगैरे सुद्धा नको आहेत, त्यांना कपडे हवेत कारण थंडी वाढलेली आहे. सो त्यांना कपडे दान करण्याचं एक आवाहन केलं गेलं सोसायटीमध्ये. आणि मग मला यामध्ये काही बाहेर जाऊन करायची गरज नाही, व्हॉलेंटियर स्वतः येत आहेत. त्यामुळे मग मी सकाळी पटापट
कपड्यांची बॅग भरली आणि जे माझं इप्सित होतं ते अशा पद्धतीनं साध्य झालं आणि माझी खूप जास्त इच्छा होती, त्यामुळे ती अशा पद्धतीने पूर्ण झाली आणि त्याचा मला खूप आनंद झाला. सो आपली इच्छा जर प्रबळ असेल तर ती पूर्ण होतेच, हे मला तुम्हाला यातून सांगायचं होतं. बाकी काही उद्देश नाही आहे हे सांगण्यामागे. आणि आज मला खरं तर व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण ही अशी गोष्ट झाली की जो माझ्यासाठी एक चमत्कारच होता. सो मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच छान छान व्हिडिओज आणि काहीतरी वेगळे थॉट्स घेऊन मी तुमच्यासोबत नेहमीच येत असते तुमच्यासमोर. तर प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.